आज आपल्या इथे जे टेबल टेनिसच्या टेबलचं उद्घाटन झालेलं आहे की आपण 75च्या बॅचने मुंबईला केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये टेबल टेनिसचं टेबल पाहिल्यावरती माझ्या सगळ्या लहानपणच्या आठवणी जागृत झाल्या. त्या मी आज तुमच्याबरोबर शेअर्स करतो आणि त्या इतक्या आणि त्यांचं जर म्हणजे बेसिकली पहिलं नाव घेतो मी सुजय घोरपडे आणि दुसरं नाव घेतो किशोर घोरपडे. हे दोघं जण टेबल टेनिसमधले एक दिग्गज प्लेयर जे आपल्या शाळेने घडवले. आणि त्याच्यात सांगायचं म्हणजे किशोर घोरपडे हा माझ्या शेजारी बसायचा आणि सुजय घोरपडे त्याचा सक्का भाऊ लहान. आता बेसिकली काय होतं लहानपणी जेव्हा आता आमच्या मित्र काही दिवसात नाही येतो आम्ही पण प्रचंड टेबल खेळायचो पाटणकरांकडे, बापटवाडीमध्ये, हिराबागमध्ये. आणि त्यावेळेला किशोर, मी, राजू जोशी, शशांक पाठक, शिवणेकर, त्या गुप्ते म्हणून एक जण होता हे आम्ही सगळे खेळायला जायचो. तर त्याच्यामध्ये काय व्हायचं की मी किशाकडे जायचो, किशाला म्हणायचं चल रे जायचो. मग आम्ही निघून निघालो की सुजय घोरपडे पण आमच्या मागं लागायचा आणि तो आम्हाला लिंबू टेंबू होता. त्यामुळे याला हा कशाला मागं लागतो, त्यामुळे आम्हाला कसं तरी व्हायचं. मग आम्ही नंतर अक्कल काय चालवली की म्हणलं एक काम करू आपण, मी सुजाकडे जायचं, किशाकडे जायचो, किशाला म्हणायचो अरे बापटवाडी बुकिंग केलं चल रे जाऊ तिकडं आपण. आणि आम्ही जायचो हिराबागेला काय. आणि सुजय काय करायचा मग किंवा लपत बापटवाडी द्यायचा. तिथं कोणी नाही म्हणलं ती जायचा रडत घरी. आई यायची बरोबर आणि आई सगळं शोधायची की आम्ही पण सापडायचो नाही, कारण आम्ही इतकं त्यांना हे करायचो नाही की आम्ही इकडे खेळलो आम्ही तिकडे खेळलो. तोवर एक तासात आमचं खेळ व्हायचा, तोवर हा फिरत राहायचा. असं करत करत झालं. आणि मग एक दिवशी मग तो जेव्हा आम्ही शाळेमध्ये क्रिकेटच्या टीममध्ये आलो, मी सिनियरमध्ये होतो, किशा सिनियरमध्ये होता आणि मला ज्युनियरमध्ये होता. त्याला कायम आम्ही सुजायला कायम म्हणजे त्याने माझ्या मते पळशीकर सरांनी एकदा लेख लिहिला होता. तो जेव्हा एशियाचं फर्स्ट सीडिंग घेऊन आला होता त्यावेळेला त्यांनी त्या लेखामध्ये आमच्याबद्दल इतकं टॉन मारले होते. त्याने आमची नावं घेतली नाहीत कारण त्याचा सख्खा भाऊ हा सिनियरमध्ये होता. त्यामुळे फक्त त्याने एवढंच फक्त लिहिलं की सिनियर लोक मला कधीही बॅटला हात लावून दिला नाही, कायम मला बॉलिंग करायला लागली. त्यामुळे मी क्रिकेट सोडलं आणि टेबल टेनिसमध्ये आलो. आता टेबल टेनिसमध्ये आहे आमचं चालूच असायचं की आम्ही कुठेतरी हिराबाग बुक करायचं, सांगायचं आम्ही बापटवाडीत चाललो आहे, इकडं बुक केलं सांगायचं, असं त्याचं फिरत असं. मी स्वतः पाहिलेलं आहे की ज्यावेळेला तो रडत घरी जायचा आई त्याच्याबरोबर यायची, टेबल टेनिसचे 2 रॅकेट्स घ्यायचे, बॉल घ्यायचे, आई त्याच्याशी बुक करून आई खेळलेली तुम्ही पाहिलेलं. आम्हाला वाटायचं की बरं झालं ना आपल्यात येत नाही, लुडबुडत नाही. आणि असा हा सुजय घोरपडे एक दिवशी त्याच्या आधीचा अजून एक किस्सा सांगतो. प्रशिक्षकांना आठवत नसेल की मला आठवत. ज्या वेळेला सुजय तो खेळायला लागला तो इतका अफलातून खेळायला लागला. सरांचं मार्गदर्शन मिळालं, मोठ्या इंटरनॅशनल कोचेसचं मार्गदर्शन मिळालं, टाळ्या झाल्या. म्हणजे तो एशियाचं ज्युनियरमध्ये फर्स्ट सीडिंग घेऊन आला, इतका तो मोठा झाला. आणि तो जेव्हा हे सगळं करून झाला आता नॅचरली एवढा मोठा प्लेयर झाला म्हणलं की आम्ही त्याच्या घरात जाताना जरा दबकतच जायचो. म्हणजे एवढा मोठा झाला प्लेयर. खिशातून माझी आमच्या त्या मारा चालायच्या त्या काही प्रॉब्लेम नाही. आणि एक दिवशी काहीतरी नेहरू स्टेडियमवरती सरांनी एक एक्झिबिशन मॅच अरेंज केली होती. कुठेतरी क्रीडा मंत्री का कोणी खासदारांवर येणार होतं. तेव्हा सरांनी माझ्यावरती जबाबदारी सोडली की तू सुजायला घेऊ आणि सुजायला ती एक्झिबिशन मॅच खेळायची, शो करायचा. आता सरांनी माझ्या जबाबदारी सायकल घेऊन हा कोण एवढ्यात राहायचा त्यावेळेला सुजयच्या घरी गेलो. हा कुठला तरी मोठी टुर्नामेंट घेऊन आला तर खेळून आला. तर मला आता याला कसं काय म्हणजे टेन्शनच होतं मला की आता सरांनी तर मोठी जबाबदारी दिली त्याला घेऊन यायचं, कसं होणार, हा येणार का नाही येणार. आणि मी गेलो तेव्हा काहीतरी 6:30 वगैरे वाजले होते आणि 7:30-8ला काहीतरी त्या टुर्नामेंट शो मॅच होती. हा निवांतपणे झोपलेला होता आणि मी दारूमध्ये आपल्याला घरामधला की आमचा घरोबाच होता. तेव्हा त्याच्या आईने म्हणजे चहा घे म्हणून चहा नाही आवडलं. असं झालं तेव्हा प्रिन्सिपल सरांनी पाठवलेलं आहे एक्झिबिशन मॅच करायचं तर सुजयला घेऊन असं पण ते म्हणलं जरा सुजयला घ्यायला आलो. तो हा झोपेत अरे मी येणार नाही, तू ये झोपायला माझ्याबरोबर. नाही काल खेळलोय जमलोय मी येणार. तेवढ्यात वडील आले, वडील म्हणलं होतं एवढा खेळला इंटरनॅशनल खेळतोय, त्याला जरा रेस्ट घेऊ दे. आणि मला टेन्शन म्हणलं आता इकडं पळशीकर सर काय म्हणणार मला. आणि आपल्याला ती जबाबदारी दिलेली सुजयला घेऊन यायची. मी त्याच्या वडिलांना सांगितलं असं आहे. किशोर पण मध्ये आला. किशोर म्हणलं तेव्हा तो काय नेहमीच्या भाषेमध्ये शिव्या दे चलो उठ करत त्यांनी ते शिव्या घातल्या चार त्याला. तो म्हणला हे दादा झोप रे असं करत तो काही गेला उठेना. मग वडिलांना सांगितलं म्हणलं असं म्हणलं प्रेस्टिज पॉईंट आहे, म्हणलं क्रीडा मंत्री आहेत, म्हणलं ते टूवर शो गेला. आणि म्हणलं मला जबाबदारी दिली त्याला आणायची. म्हणलं मी काय करू आता, माझ्या डोळ्यात पाणी आलं, मी रडायला लागलो. काय झालं कोणाच तो ताडकन उठला एकदम. मला चल येतो मी, तू पुढं. आणि त्याच्याकडे बोलते पप्पांची कार होती. म्हणला मी येतो, तू 100% येतो. मी उठलो, म्हणलं मी आता आंघोळी विंघोळ करत नाही, डायरेक्ट जातो. मग त्याची आई लगेच म्हणली अरे याला यायचं तर मग आम्ही काही करू शकतो, जाऊ दे. असं करत ते अर्धा तास उशीर झाला आणि तो ती शो मॅच खेळला.
म्हणजे असा हा सुजय घोरपडे आज त्याचं जर नाव घेतलं नाही टेबल टेनिस आणि नंतर तो इतका अफलातून पुढे गेला ते सगळ्यांना माहितीच आहे की सुजय घोरपडेने काय टेबल टेनिसचं क्षेत्र गाजवलं हे सगळ्यांना माहिती आहे. तो तेव्हा त्या लहानपणी तो जेव्हा एशिया फर्स्ट ट्रेडिंग घेतलं होतं म्हणजे विचार करा त्यांनी चायनीज आणि जॅपनीज प्लेयर्सला इतका झोपवला होता. आणि अजून एक मला किस्सा आठवतो, तो जेव्हा आला तेव्हा मी त्याच्या घरी गेलो होतो किस्सा वगैरे त्याला म्हणलं आता तुझी परवानगी घेऊनच आम्हाला तुझ्याशी खेळायला लागणार म्हणजे इतके दिवस आम्ही तुला बाजूला काढला आता म्हणलं तुझ्याशी खेळलं म्हणजे तरी मग मी त्याची माझी एक पहिली लागली त्यावेळेला माझी एक गेम खेळायची मी एक तरी पॉईंट घेणार आणि तो एक पॉईंट ही तुझी चूक असणार कारण तो सर तुम्हाला माहिती आहे सर काय म्हणजे त्याचे सर्व्हिसेस आणि शॉट्स म्हणजे इलेक्ट्रिक बोलायचं आणि आम्ही दोघं खेळायला लागलो त्याच्यामध्ये त्याने एकदम मी काही नाही फक्त असा बघत होतो बाकी काही नाही म्हणजे त्याचं जे काही चाललं होतं त्याला म्हणजे तुझा रेग्युलर गेम खेळ तुला काय करायचं ते करू मी एक पॉईंट घेणार 20 झाल्यावरती त्याच्या हातनं एक अगदी म्हणजे टेबलाच्या मायक्रॉन्समधनं वरनं बॉल गेला शॉट म्हणजे घेतला की नाही एक पॉईंट मॅच राहू दे म्हणले एक पॉईंट मी घेणार होतो मी एक पॉईंट घेतला असा तो आमचा सुजय आणि बेसिकली दुसरं त्याचं महत्त्वाचं म्हणजे तो इतका डाऊन टू अर्थ होता तो एवढा मोठा झाला एवढा मोठा प्लेअर झाला पण त्याच्या डोक्यात गेम गेला नाही याचं उदाहरण म्हणजे त्यावेळेला एकदा नेहरू स्टेडियमवर टुर्नामेंट्स होत्या मला किस्सा म्हणला तर की आता असं सुजय खेळतो ये बघायला मिळाला नाही इंडियात खेळतो तो चांगला मी ठीक येऊ बघायला सगळा माहोल जमलेला पब्लिक जमलेला मी आपला मेन किस्सा बाजूला गेलो आणि लांबनं उभा राहिलो होतो हा सुजय घोरपडे मला बघितल्यावरती त्याने तिथं बॅट ठेवली आणि मला गाडी काय किती दिवसांनी भेटतो वगैरे म्हणलं सॅल्यूट यार म्हणलं तू एवढा मोठा झालास पण माझी ओळख ठेवलीस असा हा सुजय घोरपडे आणि किशोर घोरपडे यांचं आज आपण नाव घेतोय आणि टेबल टेनिसचं टेबल त्याला दिलं की त्याच्यामुळं हे व्हिडिओ आणि हे सगळं सुजयला आणि किशोरला पोचू दे हीच एवढी इच्छा आणि हॅट्सअप टू सुजय आणि किशोर आणि असंच माझी एक इच्छा अशी आहे की सुजय आणि किशोरसारखे मोठे प्लेयर या शाळेने द्यावेत भारताला हीच एक माझी इच्छा आहे. श्रीराम.